तर आयुर्वेदिक औषधी आणि उपचार समाधी आणि ऋषींद्वारे निर्माण झालेत. आणि ॲलोपॅथी बेडूक कापून, ससा कापून, जनावरांची हिंसा करून त्यांच्या तत्वांपासून घेऊन औषधं बनवलेत. म्हणून त्यांच्या रिॲक्शनही भरपूर आहेत. तरीही ब्लड टेस्ट, अमुक टेस्ट यांचा शोध ॲलोपॅथीने चांगला केला आहे, शाबास आहे. आणि जिथे कुठे आयुर्वेद कामाला येत नाही तिथे कधी ॲलोपॅथी काम करते. या सत्यालाही स्वीकार करावं लागेल. जय रामजी. फक्त ॲलोपॅथीला नकारलं नाही जाऊ शकत आणि फक्त ॲलोपॅथीला डोक्यावरही बसवू नाही शकत. जूता है जापानी, पटलून हिंदुस्तान, सिर पे लाल टोपी ओढ़ी फिर भी दिल है हिंदुस्तानी. हां, ॲलोपॅथीला पायात ठेवा, डोक्यावर तर ईश्वराला आणि हृदयात आयुर्वेदाला. हृदयात भगवंताला, डोक्यावर भारतीय संस्कृतीला. जर म्हातारपणात आणखी कमजोरीला दूर ठेवायचं असेल, मोठ्या वयाचे माझे प्रिय साधक बसलेत म्हणून असं येत आहे मला बोलायला. काय? हां, तर तुळशीचे बीज मिक्सरमध्ये थोडे वाटा, मग मध आणि थोडा आल्याचा रस मिसळा. बनेल एक जसं पीठ मळतात तेवढं कडक बनवायचं आहे. चपातीचं पीठ, पुरीचं पीठ. मग त्यामधून अर्धा अर्धा ग्रॅमच्या गोळ्या हाताने सुकून जातील आपोआप. नाहीतर उन्हात ठेवा, थोडं ठेवून द्या. जेव्हा पाहाल कमजोरी, भूक हे ते असेल तर 1-2 गोळ्या जेवणा अगोदर अथवा सकाळी घ्या. यामुळे म्हातारपणाच्या ज्या मेलेल्या कोशिका आहेत त्याही जरा डेव्हलप होतील. तर म्हातारपण जरा दूर राहील आणि भूक चांगली लागेल. मुलांना पोटात कृमीही असतात. तुळशीचे बीज कृमीनाशक असतात. पोटाचा त्रास कोणाला पण असू द्या, घरातल्या तुळशीची पानं आहेत ना 5-7, रोज त्याला देत जा. यामुळे कृमीनाश होतो. रविवारी तुळस तोडू नका, खाऊ नका, देऊ नका. 12 वाजल्यानंतर फूल आणि तुळस तोडल्याने पुण्यनाश होतो. 12च्या आधी. आणि रविवारी तुळशीची पानं खाऊ नका, तोडू नका.